I will hand over this mic to my first DC, Sri Sanjay Sawant. He will speak about a case wherein the refund is claimed about the accumulated ITC with exports without payment of taxes. And this is a very interesting case. All three cases are interesting, but this is a little bit more interesting, having more amount of revenue. So without going into details of the case, I will just hand over this mic to Sanjay Sawant. Sanjay Sawant is working in this division since last 3 years and he is one of the best DCs over here. Okay, thank you. Thank you, Bhume sir. Good afternoon to all. We will start the case study on the topic given as evasion, avoidance or misclassification or detection in the various cases of refund or GST audit cases like that, or assessment or audit. Then I will start my case. Just I have shared the screen. Visible. Yes. All. Am I audible to all? Hello. Hello. Yes, sir. Yeah. Sir, आवाज येतोय sir. I have shared a screen. Can you visible this screen? हो सर, येतोय. स्क्रीन दिसतोय व्यवस्थित. Yes. आता ते माझे प्रीव्ही स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेड केस आहे. हे रिफंडची केस आहे. रिफंडचा पिरियड आहे ऑगस्ट 2020 टू डिसेंबर 2020. तर हा जो रिफंड टाइप आहे तो रिफंड ऑफ ITC ऑन एक्सपोर्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस विदाउट पेमेंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स. त्याच्यात आपण थोडंसं बिझनेस डिटेल्स ऑफ द टॅक्सपेअर्स. तर हा टॅक्सपेअर इज मॅन्युफॅक्चरर अँड एक्सपोर्टर ऑफ स्पेशालिटी केमिकल्स. तर त्याच्यात देर आर 127 टाइप्स ऑफ केमिकल्स विच आर मॅन्युफॅक्चर्ड बाय टॅक्सपेअर अँड आउट ऑफ दिस 46 टाइप्स ऑफ केमिकल्स आर एक्सपोर्टेड टू व्हेरियस कंट्रीज फ्रॉम इंडिया. तर हा मॅन्युफॅक्चरर आहे. स्पेशली 127 प्रकारचे केमिकल्स, स्पेशालिटी केमिकल्स मॅन्युफॅक्चर करतो. त्यापैकी 46 प्रकारचे केमिकल्स ते फॉरेन कंट्रीजला एक्सपोर्ट करतो. आता यात आपल्याला नेचर ऑफ डिस्क्रिपन्सीज डिटेक्टेड ड्युरिंग द कोर्स ऑफ व्हेरिफिकेशन अँड प्रोसेसिंग ऑफ रिफंड ऍप्लिकेशन. आता ह्या ज्या गोष्टी आहेत, आता आपल्याला व्हेरिफिकेशन करताना काय फाइंडिंग्स आहेत त्या आपण इथं इनलिस्ट केलेले आहेत. त्याचं नेचर डिस्क्रिपन्सीज कसं आहेत, 1, 2, 3 असे आहेत. त्यातली मेन जे आहे, रिस्ट्रिक्शन ऑफ झिरो रेटेड सप्लाय ऑफ गुड्स अप टू 1.5 टाइम्स इन कंपॅरिझन विथ द डोमेस्टिक सप्लाय ॲज पर नोटिफिकेशन नंबर 16 ऑफ 2020. हे जे 23/3/2020 ला जे नोटिफिकेशन आलेलं होतं त्याच्यात आपल्याला सांगितलं होतं की बाबा हे झिरो रेटेड सप्लाय जो आहे हा 1 टाइम्स म्हणजे 150% रिस्ट्रिक्शन पर्यंत आपल्याला न्यायचं होतं. त्याच्या पुढे जर असेल ते प्राइस आपल्याला रिड्यूस करता येईल. तर याच्यामुळे काय व्हावं लागलं की थोडंसं ह्या झिरो रेटेड सप्लाय हा रेशो आपण रिफंड ऍप्लिकेशनला जर लावला, त्या फॉर्म्युल्यात टाकला तर रिफंडचं खूप कमी येत होता. तर त्याच्यानुसार मग एक प्रेझेंटेशन किंवा डाऊट्स क्रिएट झाले. त्यानुसार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ फायनान्सने एक नोटिफिकेशन त्यांनी इश्यू केलं. त्यात त्या ह्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत की रिफंड कॅल्क्युलेशन ते आपण पुढे बघायचं आहे. त्यात क्लॅरिफिकेशन ऑन रिफंड रिलेटेड इश्यूज ते एक सर्क्युलर नंबर 147 ते 12 मार्च 2020 ला इश्यू झालेला आहे. त्याच्यात आपण ते पुढं पूर्ण एक स्लाइड आहे तिथं आपण त्याचं विश्लेषण बघतोय. 2 नंबरला नॉन लेव्ही ऑफ GST ऑन इनवॉइसेस इश्यूड फॉर द सर्व्हिसेस बाय क्लिअरिंग हाऊस एजन्सीज टू टॅक्सपेअर.
म्हणजे आता हा जो टॅक्स पेअर आहे हा इम्पोर्ट मोठ्या प्रमाणात करतो गुड्सचं, आणि इम्पोर्ट करण्याकरता त्याचे 3 CHA आहेत. तर ते CHA क्लिअरिंग वगैरे गुड्स क्लिअर करतात, त्याच्यावरला 18% सर्व्हिसेस वगैरे GST लावतात. परंतु काही सर्व्हिसेस अशा आहेत की त्यांनी ते टॅक्स लावलेला नाही, GST इन्व्हॉइसेस इश्यू केले, रिएम्बर्समेंट ऑफ पेमेंट पण झाली त्या टॅक्स पेअर कडून, पण GST तिथं त्यांनी 18%चा GST लावलेला नाही. तर मग आपण त्यांना त्या स्कोप ऑफ सप्लायचा जो आहे सेक्शन 7 नुसार तो लेव्ही करून रिफंड मधून तो डायरेक्ट रिडक्शन करून घेतले. म्हणजे जे इन्व्हॉइसेस आपण CHA चे बघितले त्याच्यानुसार आपल्याला 2 इन्व्हॉइस सापडले की एका टॅक्सेबल होतं ज्याचा तो ITC घेतला, आणि एक होते ते विदाउट GST, तो आपण त्याला रिड्यूस केलेला आहे. ते पुढच्या आपण स्लाइड्स मध्ये बघतोय. आणि तिसरा जो मुद्दा आहे तो कॉमन आहे की डिडक्शन ऑफ नॉन एलिजिबल ITC फ्रॉम नेट इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम्ड इन द रिफंड ऍप्लिकेशन. तर ह्या 3 प्रकारच्या मुद्द्यावर आपण पुढचं जे स्लाइड्स आहेत ते बघू डिटेल. आता हे कॅल्क्युलेशन ऍज पर रिफंड ऍप्लिकेशन जो डीलर कॅल्क्युलेशन करतो, तर सर्वसाधारण हे जो फॉर्म्युला इथं दिसतोय स्क्रीनवर, तो मॅक्झिमम रिफंड टू बी क्लेम्ड इज इक्वल टू टर्नओव्हर ऑफ झिरो रेटेड सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इनटू नेट इनपुट टॅक्स क्रेडिट डिवायडेड बाय ऍडजस्टेड टोटल टर्नओव्हर. तर याच्यानुसार डीलरनं रिफंड ऍप्लिकेशन फाईल केलं होतं आणि त्याच्यानुसार जो रिफंड क्लेम होता तो 15,20,15,475चा RFD 01 मध्ये रिफंड क्लेम केला होता. तर आता तो क्लेम व्हेरीफाय करताना मी मगाशी मुद्दे जे तुम्हाला स्पष्ट सांगितले होते, नोटिफिकेशन किंवा सर्क्युलर जे सांगितलं होतं ते इंटरप्रिटेशन आता इथं होऊन जाईल. ऍज पर नोटिफिकेशन नंबर 16 2020 सेंट्रल टॅक्स डेटेड 23rd March 2020, the definition of turnover of zero rated supply of goods has been amended. आता ते as per this notification in Rule 89 sub Rule 4 for clause C, the following clause substituted, namely turnover of zero rated supply of goods means the value of zero rated supply of goods made during the relevant period without payment of tax under bond or letter of undertaking, or the value which is 1.5 times the value of like goods domestically supplied by the same or similarly placed supplier as declared by the supplier, whichever is less other than the turnover of supply in respect of which refund is claimed under sub rule 4A or 4B or both. तर याच्यामध्ये झिरो रेटेड सप्लायचा 1.5 टाइम्स कसा अप्लाय करायचा या थोडक्यात त्यांनी कल्पना दिलेली आहे. एक तर कसा, एक तो सिमिलर प्लेस्ड काय गुड्स असेल किंवा तो डिक्लेअर एक तर स्वतः म्हणजे सप्लायरनं जो करावा, किंवा आपण तो डिटेक्ट पण करू शकतो की बाबा या प्राइस किती आहे, म्हणजे एक्सपोर्टेड जो गुड्स आहेत आणि डोमेस्टिकली सप्लाय ह्याच्यामधलं जो रेट आहे ते इथं बऱ्यापैकी इंटरप्रेट झालेलं आहे. आता याच्या अगोदर डेफिनेशन काय होती, अमेंडमेंट झाली नव्हती त्यावेळेला. रूल 49, turnover of zero rated supply of goods means the value of zero rated supply of goods made during the relevant period without payment of tax under bond or letter of undertaking. तर ही एकदम सिंपल होते, म्हणजे झिरो रेटेड तुम्ही जेवढा एक्सपोर्ट करत होता तो त्या फॉर्म्युल्यात टाकून तसं आपल्याला रिफंड मिळत होते. परंतु आता काय झालं की ज्या नोटिफिकेशन मध्ये आपल्याला टर्नओव्हर ऑफ झिरो रेटेड सप्लायला रिस्ट्रिक्शन आलं, परंतु त्यात काय झालं की तो रिस्ट्रिक्शन जर त्या फॉर्म्युल्यात टाकलं तर रिफंडचा जो खूपच व्यापाऱ्याला जात होता, म्हणून त्यांनी हे क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. सर्क्युलर नंबर 147 मार्च मध्ये आलेला आहे, 12 मार्च 2021. द मॅनर ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ ऍडजस्टेड टर्नओव्हर टोटल टर्नओव्हर अंडर सब रूल 4 ऑफ रूल 89 ऑफ CGST रूल्स 2017. आता या सर्क्युलर नुसार खाली doubts have been raised as to whether the restriction on
turnover of zero rated supply of goods to 1.5 times the value like goods domestically supplied by the same or similarly placed supplier as declared by the supplier imposed amended in the definition of the turnover of zero rated supply of goods White's notification number 16 of 2020 CST central tax dated 23rd March 2020 would also apply for competition of adjusted total turnover in the given formula under the rule 89(4) of CGST rule 2017 for the calculation of admissible refund amount. म्हणजे ह्या सर्क्युलर नुसार आपल्याला काय झालं की आपण पहिलं झिरो रेटेड सप्लायज त्या नोटिफिकेशन प्रमाणे 1.5 टाइमचा रेशो आपण अप्लाय करत होतो, परंतु हे 12 मार्च 2021 रोजी हे 147चं एक सर्क्युलर आहे, त्याच्यात क्लॅरिफिकेशन त्या इश्यूचं झालेलं आहे. त्यानुसार आपल्याला त्यांनी सांगितलंय की बाबा ऍडजस्टेड टोटल टर्नओव्हर इन द फॉर्म्युला, त्या फॉर्म्युलामध्ये तो रेशो आपण 1.5चा ऍडजस्टेड टोटल टर्नओव्हरला अप्लाय करू शकतो. आणि त्याचे जे डिटेल्स आहेत त्यांनी त्या सर्क्युलरमध्ये इलिस्ट्रेशन नुसार ते एक्सप्लेन केलेलं आहे. Verification for reduction of zero rated turnover and adjusted turnover as per amended definition. आता ह्या दोन मुद्द्यावर आपल्याला आपल्या डीलरच्या बाबतीत ऍक्च्युअली काय कसं म्हणजे व्हेरिफिकेशन झालं त्याच्यावरची एक स्लाइड आहे. As per verification of sale register submitted by taxpayer along with refund application, it is found that the taxpayer has sold 129 different types of chemicals. Among these, 48 chemicals were exported outside of the India. It was found that only 6 chemicals where unit price is more than 1.5 times for export supply than domestic price. म्हणजे हा जो टॅक्सपेअर आहे याच्या सेल्स रजिस्टर जे आपल्याला रिफंड ऍप्लिकेशन सोबत आपण व्हेरीफाय केलं तर त्याच्यातले जे 129 वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स होते मॅन्युफॅक्चर झाले होते, त्यातले त्यांनी 48 केमिकल्स आपल्या इंडिया बाहेर त्याने एक्सपोर्ट केले. पण त्यात बघितलं 48 पैकी 6 केमिकल्स असे होते की त्याची युनिट प्राइस 1.5 टाइम्स जास्त होते ॲज कम्पॅरिझन टू डोमेस्टिक प्राइस, म्हणजे एक्सपोर्ट व्हॅल्यू त्याची जास्त होती. ते आता पुढच्या आपण स्लाइड मध्ये बघणार आहे. आणि त्याच्यानुसार फॉर द डिटर्मिनेशन ऑफ टर्नओव्हर ऑफ झिरो रेटेड सप्लायड अँड ऍडजस्टेड टोटल टर्नओव्हर द लोअर व्हॅल्यू दॅट इज 150% of the domestic price which is taken into consideration for calculation of refund as per amended definition. तर त्याच्यानुसार आपण हे 150%चं रिस्ट्रिक्शन आहे आणि प्रोडक्ट वाइज रिडक्शन इन द झिरो रेटेड अँड ऍडजस्टेड टर्नओव्हर इज गिवन इन द नेक्स्ट स्लाइड. आता हे जे 6 केमिकल्स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत त्याच्यात व्हेरिफिकेशन आपण करून रिडक्शन झिरो रेटेड टर्नओव्हर आणि ऍडजस्टेड टोटल टर्नओव्हर कसा होईल याच्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आता याच्यात जे बघितलं ते केमिकल आहेत 6 प्रकारचे आहेत. त्याच्यात टर्पिन ऑइल, बीटा आयसोडॅमकॉल, बीटा आयोनाइन, सिट्रोनेलॉन, डबल डिस्टिल्ड टर्पेंटाइन ऑइल आणि नेरॉल. हे डोमेस्टिक प्राइस आपल्याला इथं दिसते की याच्या डोमेस्टिक प्राइस मध्ये ॲव्हरेज रेट पर केजी आपण दिलेला आहे आणि त्याच्यानंतर इथं ॲव्हरेज एक्सपोर्ट सेल मध्ये ॲव्हरेज रेट पर केजी हा जो कंपॅरिझनचा रेशो आपण इथं अबाव 150% जो आहे तो ह्या कॉलम मध्ये दिसतोय. आणि त्याच्यानुसार जे आपण टर्नओव्हर जे केलेले आहेत 1.5 टाइम डोमेस्टिक सेल आहे आणि लास्टला जो आहे टर्नओव्हर रिड्यूस्ड ड्यू टू अमेंडेड डेफिनेशन ॲज पर सर्क्युलर. तर लास्टला एकदम तुम्हाला दिसेल की बाबा हा जो रिस्ट्रिक्शन केलेला आहे
ते 3,80,78,062 रुपये प्रमाणे आपण त्याला डिडक्शन केलेलं आहे त्या टर्नओव्हर मध्ये, रिस्ट्रिक्ट केलेलं आहे, कारण तो रेशो 1 टाइम्स पेक्षा जास्त नको. आता हे जे आहे, आफ्टर कन्सिडरिंग दिस अमेंडमेंट, झिरो रेटेड turnover and adjusted total turnover is reduced by 3,80,78,062 rupees. हे आपण आता त्याच्यावर ठाम राहिलो. परंतु आता काही गोष्टी व्हेरिफिकेशन करताना त्याच्या स्टेटमेंट 3A प्रमाणे जे शिपिंग बिल्स होते, ते शिपिंग बिल आपण काय केलं की आईसगेट पोर्टलवर व्हेरीफाय करतो, परंतु काही आपल्याला 1,54,54,154 रुपयाचे ते पोर्टलवर आपल्याला जे शिपिंग बिल्स होते ते आढळले नसल्यामुळे आपण ते त्या प्रमाणात तेवढे आपण रिड्यूस केलेलं आहे. म्हणजे खाली जे आपण लिहिले, सो टोटल रिडक्शन इन टर्नओव्हर ऑफ झिरो रेटेड सप्लाय, तर तो तेवढ्याने वाढून 5,56,32,216 होतोय. अँड द इन ऍडजस्टेड टोटल टर्नओव्हर तो तेवढाच राहील, म्हणजे जो आपण रिस्ट्रिक्ट केलेला आहे तो 3,80,78,062. आता ह्या फिगर ज्या आहेत एवढंच आपण ऍक्च्युअल कॅल्क्युलेटेड टर्नओव्हर ऑफ झिरो रेटेड सप्लाय कन्सिडरिंग फॉर द रिफंड कॅल्क्युलेशन, ह्या फिगर आपण इथं केलेलं आहे. त्याच्यानुसार जो रिफंड कॅल्क्युलेशन होतं ते रिफंड कॅल्क्युलेशनचं रिडक्शन 13,64,243 रुपयेचं आपल्याला त्या रिफंड ऍप्लिकेशन मध्ये मुळात जो जास्त होता तो आपण कमी केलेला आहे. तर हे जे आपण एक्झॅक्ट जे कॅल्क्युलेशन होतं किंवा सर्क्युलर मी कोट केलेला आहे किंवा नोटिफिकेशन दिलंय, त्याच्यात सेल्फ त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. तर तो मुद्दा थोडासा महत्वाचा होता, त्याच्याबद्दल काही शंका असेल तर विचारू शकता. हॅलो, आवाज येतोय? हा सर, येतोय. बर, आता ते क्लिअर कटच आहे. मी असं समजतो की बाबा ते सर्क्युलर तुम्ही जरा वाचन केलं किंवा नोटिफिकेशन असेल तर त्याच्यात त्या इलुस्ट्रेशन्स पण दिलेले आहेत आणि कसं अप्लाय करायचं ते मी थोडक्यात माझ्या केसच्या संदर्भात तुम्हाला प्रेझेंट केलेलं आहे. जो आहे त्यातला एक मुद्दा आहे, त्या केसमध्ये एक आहे तो इनवॉइस व्हेरिफिकेशन ऑफ ITC ऑफ सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय CHA. तर मगाशी मी तुम्हाला उल्लेख केला की हा द टॅक्सपेअर इज इम्पोर्टर ऑफ व्हेरियस केमिकल्स. देर आर 3 क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजन्सीज, त्या आपण स्क्रीनवर शेअर केलेल्या आहेत. त्यापैकी ॲस्पिनवॉल अँड कंपनी लिमिटेड, लीलाधर आसो फॉरवर्डर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि तिसरा जो आहे तुलसीदास खिमजी प्रायव्हेट लिमिटेड. तर आता ह्यातलं थोडक्यात हे आहे की these CSAs are providing various direct services like clearing of imported goods on which 18% GST charged to the taxpayer. Subsequently, ITC was claimed by the taxpayer against these invoices. म्हणजे हे रेग्युलर प्रोसेस आहे, म्हणजे ज्या ज्या सर्व्हिसेस तो देत होता त्याच्यावर 18% GST लागलेला होता आणि तो ITC क्लेम आपला टॅक्सपेअर पण करत होता. आता त्याच CHA मध्ये कसं आपण थोडंसं इनवॉइस बघत गेलो तर काही इनवॉइसेस असे होते की त्यात आपल्याला त्याने सर्व्हिसेस वेगवेगळ्या दुसऱ्या दिल्या जे त्याच्याकडे नव्हत्या, परंतु त्याच्यात काही जीएसटीचा उल्लेख नव्हता किंवा GST लावला नव्हता. त्याच्यानुसार आपण ते व्हेरीफाय केलं, मग ते कुठलं आहे ते आपण बघू. बट there are some invoices issued by above 3 CHA to the taxpayer for providing services like terminal handling charges, container detention charges. हे आपण इनवॉइसेस मध्ये सगळे बघितले, on which GST was not charged. These services are being forwarded to some other agencies to fulfill these requirements and the amount get reimbursed from taxpayer in lieu of the invoices issued to him. म्हणजे
फक्त तो टॅक्स इन्व्हॉइसेस विदाउट जीएसटीचं इन्व्हॉइस रेस करायचा आणि त्यानुसार पूर्णपणे रिएम्बर्समेंट पेमेंटचं व्हायचं आहे. त्याच्यानुसार आपण स्कोप ऑफ सप्लाय सेक्शन 7A, तर त्याच्यात असं लिहिलंय की ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ सच ॲज सेल, ट्रान्सफर, बार्टर, एक्सचेंज, लायसन, रेंटल, लीज or disposal made or agreed to be made for a consideration by a person in course of furtherances of businesses. तर त्याच्यानुसार आपण त्याला त्या सप्लायला आपण 18% जो जीएसटी आहे तो आपण लावला आणि त्याची जी लायबिलिटी टोटल आहे त्या इन्व्हॉइसची 18% ते 10,93,555 ते आपण डायरेक्टली रिफंड मधून रिड्यूस केलेले. आता नेक्स्ट आहे व्हेरिफिकेशन अँड डिडक्शन इन नेट इनपुट टॅक्स क्रेडिट. आता हे फारसं नाही आहे पण ते कॉमनच आहे. आता इथं टोटल ITC क्लेम्ड इन द रिफंड ऍप्लिकेशन हे 21,13,65,594 दाखवलं होतं. आफ्टर व्हेरिफिकेशन, आता आपण व्हेरिफिकेशन केल्यानंतर कॅपिटल गुड्स किंवा मिसमॅच 3B आणि 2A चा तो एक 5,73,29,379 त्याला म्हणजे आपण रिड्यूस केला. म्हणजे नेट इलिजिबल जो आहे तो 15,40,36,204. तर त्याचं ते डिटेल्स मी थोडं शेअर केलेलं आहे. ॲज पर परचेस रजिस्टर मध्ये त्याचा किती होता तर 21,13,00,000. परत आपण कॅपिटल गुड्स किती होता 3 कोटी जवळजवळ कमी केला आपण 3,44,00,000 किंवा मिसमॅचचा होता त्याचा 2,28,00,000. म्हणजे असे कमी करून आपण टोटल 15,40,36,204 हा व्हेरिफिकेशन नुसार आपण ITC दिलेला आहे. आता हा जो एक मुद्दा ITC व्हेरिफिकेशनचाच आहे, परंतु त्यात थोडंसं काय आहे की फ्रॉम द परचेस रजिस्टर व्हेरिफिकेशन इट वॉज नोटिस्ड दॅट द टॅक्स पेयर हॅज टेकन ITC 2,90,000 हा अदर सर्व्हिसेसच्या हेड्स खाली दाखवला होता. त्याच्यानुसार मग आपण त्यात डिटेल्स गेलो की बाबा काय आहे अदर सर्व्हिसेस काय आहे. तर ते अदर सर्व्हिसेस आपण बघितल्या तर त्याच्यात ते आपल्याला असं कळलं की एम्प्लॉई ऍक्सेस कार्ड आहे. तर त्या एम्प्लॉई ऍक्सेस कार्ड म्हणजे डिटेल्स विचारलं आपण कोण आहे म्हणजे हा वेंडर, तर त्यांनी सांगितलं आणि त्याच्यानुसार आपण हे स्क्रीन शेअर केलेले आहे. तर ते असं आहे की इन दिस रिगार्ड द डिटेल्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम द डीलर अँड व्हेरीफाईड अँड फाउंड दॅट द टॅक्सपेयर हॅज टेकन ITC फ्रॉम रिदम टेक्नॉलॉजीज विच इज ऑफ एम्प्लॉई ऍक्सेस कार्ड. म्हणजे एम्प्लॉई ऍक्सेस कार्डचं त्यांनी सांगितलं these cards are used for entry in the office or factory premises. आता ते जे कार्ड्स होते ते इलेक्ट्रॉनिक्स डोअर्स वगैरे ओपन बंद व्हायचे, त्याच्यामुळं आपण त्यांना सांगितलं की बाबा हे जे आहे कॅपिटल असेट्स आहे हे नॉट इलिजिबल आहे फॉर रिफंड. म्हणजे आपण त्यांना ते जो आहे तो 2,90,000 आपण तिथं आपण रिडक्शन केलेलं आहे. आता हे करत असताना आफ्टर व्हेरिफिकेशन ऑफ फायनल रिफंड ग्रँटेड टू द डीलर, म्हणजे डीलरला आपण डीलरचा क्लेम होता 15,20,15,475. त्याच्या अगेन्स्ट व्हेरिफिकेशन करून आपण फायनल रिफंड 10,78,78,26,209 असं आपण दिलेलं आहे. आणि टोटल डिडक्शन इन द रिफंड हे आहे 4,41,49,266. तर अशा पद्धतीनं थोडंसं इन्व्हॉइसेसचं डिटेल्स किंवा हे जर सापडलं तर रिडक्शन बऱ्यापैकी आपल्याला झालेलं आहे. आणि अशा रीतीनं हे व्हेरिफिकेशन करून रिफंड आपण रिड्यूस केलेला आहे. हॅलो हॅलो. तर हे थोडक्यात प्रेझेंटेशन आहे. सर्वांनी शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. काही शंका असतील तर सांगा. ओके, नेक्स्ट जो आहे पार्ट मी भुमे सरांच्याकडे देतोय.
मित्रांनो, मला असं वाटतं की हा खूप युजफुल पार्ट होता. आता संजय सावंत यांनी जो प्रेझेंट केला होता, इट वॉज रिअली व्हेरी गुड. ऑलमोस्ट 4 कोटी रिडक्शन झालेलं आहे त्या रिफंडच्या क्लेम मधून. आता नेक्स्ट स्पीकर जे आहेत ते आहेत, सेकंड केस आहे ती रिफंडचीच आहे. दिस इज टू बी प्रेझेंटेड बाय श्री सोमनाथ पागे, डेप्युटी कमिशनर. ही इज ऑल्सो वन ऑफ द बेस्ट डेप्युटी कमिशनर्स इन माय डिव्हिजन, and he is going to present a case wherein the claim is about inverted duty structure. आणि तिथे काही ज्या इश्यूज आहेत इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर बद्दलच्या, त्या सगळ्याच लोकांना माहीत व्हावं म्हणून हा आम्ही घेतला आहे, केस प्रेझेंटसाठी घेतलेली आहे. दिस इज वन ऑफ द बेस्ट केसेस, सेकंड बेस्ट केस इन आवर डिव्हिजन. आय विल जस्ट हँड ओव्हर दिस माईक टू श्री सोमनाथ पागे. थँक्यू. बोलत असलं तर मग ते माझं प्रेझेंटेशन होईल. बोलायला सुरू कर. शेअर नंतर झालं. हॅलो, नमस्कार. मी सोमनाथ पागे, डेप्युटी कमिशनर, नोडल 1 मधून. आपण जी पुढची केस बघणार आहोत ती केस आहे रिफंड ऑडिटची केस आहे. केसचं नाव आहे जय इंडस्ट्रियल केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड. डीलरची ॲक्टिव्हिटी आहे फॅब्रिक प्रोसेसिंग म्हणजे प्रिंटिंग, ब्लिचिंग, डाइंग ऑफ फॅब्रिक्स. आणि रिफंडचा प्रकार जो आहे तो आहे refund on account of ITC accumulated due to inverted duty structure. Inverted duty structure म्हणजे rate of tax on inputs being higher than rate of tax on output supplies. रिफंडचा पिरियड होता ऑक्टोबर 19 ते मार्च 20 आणि डीलरने जो टॅक्सपेअरने जो रिफंड क्लेम केलेला आहे तो होता 1,40,00,000. CGST मध्ये 90 लाख आणि SGST मध्ये 50 लाख. आता मोडस ऑफ ऑपरेंडी याच्यामध्ये हे होते की डीलरने म्हणजे टॅक्सपेअरने जो रिफंड क्लेम करायला हवा होता रूल 89(5) प्रमाणे तो चुकीचा क्लेम केलेला आहे. त्याने जो रिफंड क्लेम करायला हवा होता तो रिलेव्हंट पिरियडचा फक्त करायला हवा होता, त्याऐवजी त्यांनी नॉन रिलेव्हंट पिरियडचा रिफंड क्लेम केलेला आहे. त्याचबरोबर टॅक्सपेअरने कॅपिटल गुड्स आणि सर्व्हिसेसचा पण रिफंड क्लेम केलेला आहे. आपण पहिल्यांदा रूल 89(5) बघूयात. तर रूल 89(5) मध्ये मॅक्झिमम रिफंड अमाऊंट कशी कॅल्क्युलेट करायची हा फॉर्म्युला दिलेला आहे. तर तो फॉर्म्युला असा आहे, टर्नओव्हर ऑफ इन्व्हर्टेड रेटेड सप्लाय ऑफ मॅक्झिमम रिफंड अमाऊंट इज इक्वल टू टर्नओव्हर ऑफ इन्व्हर्टेड रेटेड सप्लाय ऑफ गुड्स इंटू नेट ITC डिवायडेड बाय ॲडजस्टेड टोटल टर्नओव्हर मायनस टॅक्स पेएबल ऑन सच इन्व्हर्टेड रेटेड सप्लाय ऑफ गुड्स. तर ह्या केसमध्ये आपल्याला 2 टर्म्स फार महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये एक आहे नेट ITC आणि दुसरी टर्म आहे रिलेव्हंट पिरियड. तर नेट ITCचा अर्थ असा आहे, नेट ITC मीन्स इनपुट टॅक्स क्रेडिट अवेल्ड ऑन इनपुट्स ड्युरिंग रिलेव्हंट पिरियड. आणि रिलेव्हंट पिरियडची डेफिनेशन नाही आहे, परंतु त्याचा अर्थ असा आहे, रिलेव्हंट पिरियड मीन्स द पिरियड फॉर विच द क्लेम हॅज बीन फाईल्ड. म्हणजे आवाज जातोय का बाकी साहेब? आवाज जातोय मध्ये मध्ये. नेटचा काही इश्यू नाही, फक्त जवळ पुढे. हॅलो लॅपटॉप जवळ गेले. हॅलो, हा आता येतोय आवाज. येतोय ना? रिलेव्हंट पिरियड म्हणजे पिरियड फॉर विच द क्लेम हॅज बीन फाईल्ड, म्हणजे डीलरने ज्या पिरियडचं रिफंड ॲप्लिकेशन फाईल केलेलं आहे अशाच पिरियडचा त्याने रिफंड क्लेम, अशाच पिरियडच्या ITCचा त्याने रिफंड क्लेम करायचा आहे. म्हणजेच टॅक्सपेअर कॅन ओनली क्लेम रिफंड ऑफ ITC ऑफ रिलेव्हंट पिरियड ओनली. तर आपण पुढचं टर्म बघूया, इनपुट्स म्हणजे काय. इनपुट्स मीन्स इनपुट टॅक्स क्रेडिट अवेल्ड ऑन इनपुट्स ड्युरिंग रिलेव्हंट पिरियड. आपण डेफिनेशन बघूया इनपुट्सची, सेक्शन 259. Inputs means any goods other than capital goods used or intended to be used by supplier in the course of or furtherance of business.
इथं इनपुट मीन्स एनी गुड्स म्हटलेले आहे. हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, कारण गुड्सच्या व्यतिरिक्त आपल्या ह्या 89(5) मध्ये गुड्सच्या व्यतिरिक्त दुसरा ITC द्यायचा नाहीये. म्हणजेच गुड्स म्हणजे अदर दॅन कॅपिटल असेट आणि गुड्स म्हणजे सर्व्हिसेस नाही, म्हणजे सर्व्हिसेसचा पण भेटणार नाही आहे त्याला ITC रिफंड आणि कॅपिटल गुड्सचा पण भेटणार नाही आहे. तर याचं क्लॅरिफिकेशन CBSEचा सर्क्युलर नंबर 125/44/2019 तारीख आहे त्याची 18/11/2019. त्यामध्ये त्यांनी क्लॅरिफाय केलेलं आहे. पेज नंबर त्या सर्क्युलरचं 18 आहे आणि त्या पॅरा नंबर 53. तो मी पॅरा आपल्याला वाचून दाखवतो. Clarification on calculation of refund amount for claims of refund of accumulated ITC on account of inverted tax structure. Subsection 3 of Section 54 of CGST Act provides that refund of any unutilized ITC may be claimed where the credit has accumulated on account of a rate of tax on inputs being higher than rate of tax on output supplies, other than nil rated or fully exempted supplies. Further, subsection 59 of Section 2 of CGST Act defines inputs. आपण अगोदर आता बघितलं पाठीमागच्या स्लाइड मध्ये. defines inputs as any goods other than capital goods used or intended to be used by supplier in the course or furtherance of business. Thus, inputs do not include services or capital goods. Therefore, clearly, the intent of law is not to allow refund of tax paid on input services or capital goods as part of a refund of unutilized input tax credits. It is clarified that both the laws and the related rules clearly prevent the refund of tax paid on input services and capital goods as part of refund of input tax credit accumulated on account of inverted tax structure. म्हणजे आपल्याला इन्व्हर्टेड टॅक्स स्ट्रक्चर मध्ये इनपुट्सचा कॅपिटल गुड्सचा सर्व्हिसेसचा रिफंड द्यायचा नाहीये. डॉक्युमेंट्स टू बी केप्ट ऑन रेकॉर्ड ऑर टू बी व्हेरीफाईड. जर आपण रिफंड ॲप्लिकेशन सोबत ॲनेक्झर बी जर व्हेरीफाय केलं तर त्यामध्ये टॅक्स पेअर आपल्याला सगळं डिटेल देत असतो की तो त्या इन्व्हॉइसेसचा ITC जो आहे तो कशाचा आहे, म्हणजे इनपुट गुड्सचा आहे किंवा इनपुट्सचा आहे किंवा सर्व्हिसेसचा आहे किंवा कॅपिटलचा आहे. त्यावर आपण ते आयडेंटिफाय करू शकतो की बाबा टॅक्स पेअरने वी कॅन फाइंड आउट वेदर टॅक्स पेअर हॅज टेकन ITC अदर दॅन रिलेव्हंट पिरियड. म्हणजे ज्या पिरियडचा क्लेम आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरे इन्व्हॉइसेस त्याने त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत त्या तो क्लेममध्ये. आणि फाइंड आउट वेदर टॅक्स पेअर हॅज क्लेम्ड रिफंड ऑफ ITC ऑन कॅपिटल ॲसेट ऑर सर्व्हिसेस. त्या आणि जर बी मधल्या डिटेलिंगमध्ये आपल्याला ते फाइंड आउट करता येतं. आणि केसचा आपण फायनल रिझल्ट बघूया. फायनली ITC ऑन इनपुट्स अदर दॅन कॅपिटल्स अँड सर्व्हिसेस फॉर रिलेव्हंट पिरियड टेकन फॉर रिफंड कॅल्क्युलेशन ॲज पर फॉर्म्युला गिव्हन इन रूल 89(5). आपण जो सुरुवातीच्या स्लाइडला फॉर्म्युला बघितला आहे त्यामध्ये आपण फक्त इनपुट्सचा ITC घेतला त्या फॉर्म्युल्यामध्ये आणि तो रिफंड कॅल्क्युलेशन केला. तर डीलरला त्यांनी जो क्लेम केलेला होता 1,40,00,000, त्यापैकी फक्त 6,15,000 रिफंड इलिजिबल झाला आणि बाकी जो 1,33,00,000 होता तो त्याला ॲडमिसिबल नसल्यामुळे आपण तो डिसअलाव केलेला आहे. आणि टॅक्स पेअरने ते फॅक्ट्स ॲक्सेप्ट केलेले आहेत आणि तो कमी केलेला आपण रिफंड. Claim money into different one. That is very big. He has paid almost 1,40 lakhs. Okay. Yes. And he has received just 7 lakh and 6 lakh. I think. Hello, this is Ramesh Bhume again. You have just seen that the claim of the refund in this case was 1,40 lakh, and the amount sanctioned was just 6,33,000 something. So the denial of the refund. And what is most important is the dealer has accepted this denial and he has not filed the appeal. So the claim of the refund 1,40 and just received the refund just 6,30,000. Denial is almost 90%, more than 90%. So we think that these two cases which have been said by our division, they will be useful to all the officers in the state. And now the third case belongs to GST audit. And this is the case of hotel, which provides lodging, boarding, and then they run a cafe also. Then they provide some tourist services also.
I will ask one of the best ACs from my division, Sri Anup Yadav, to present this case. Anup. It's okay. दोन मिनिटासाठी हे सांगताय ना. Anup is just downloading the PPT. We will have a break of 2 minutes, please. Thank you. टेन्शन घेऊ नको रे. सांगते चांगलं रे. माईक ऑफ केला तर Hello. Good afternoon to all. Okay. Keep on talking. गुड आफ्टरनून टू ऑल. मला हॉटेलच्या ऑडिटची केस दिलेली होती. आपला हॉटेलमध्ये पॅरा नंबर 25 होता, हॉटेल आणि अकोमोडेशनची. यादव से पीपीटी शेअर नाही होते. हा, पीपीटी शेअर केला आता. तर हॉटेलचं नाव होतं हॉटेल हार्बर व्ह्यू. ह्या हॉटेलमध्ये पॅरा नंबर 25 अंतर्गत आपल्याला अकोमोडेशन आणि हॉटेलच्या सर्व्हिसेस चेक करायच्या होत्या. हॉटेलकडून
ज्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस कोणकोणत्या प्रोव्हाइड केल्या जातात ते आपण फाइंड केला तसा रूम्स आणि अकोमोडेशनची सर्व्हिस हॉटेल देत होतं. त्याचबरोबर गायडेड टूर्स प्रोव्हाइड करत होतं. हॉटेलचं लोकेशन गेटवे इंडियापासून 300 मीटरच्या अंतरावर आहे आणि हॉटेलच्या कस्टमरमध्ये 90% कस्टमर्स फॉरेन टुरिस्ट असतात, तर त्यामुळे ते गायडेड टूर्स पण प्रोव्हाइड करतात. त्याचप्रमाणे हॉटेल 3rd फ्लोअरवरती हॉटेलमध्ये अकोमोडेशनसाठी रूम्स आहेत आणि 4th फ्लोअरवरती हॉटेलकडे एक रेस्टॉरंट टाईप कॅफे ज्यामध्ये मिनी बार वगैरे त्यांनी सर्व्हिसेस अवेलेबल केलेले आहेत. तर आपण 15 फेब्रुवारी 2021ला हॉटेलला व्हिजिट केलेली होती. फिजिकल व्हिजिटमध्ये आपण त्यांच्या फिजिकल हॉटेलचं चेकअप आणि वेगवेगळ्या डॉक्युमेंटेशनचं चेकअप केलं. त्यानंतर आपण ऑडिटचे फाइंडिंग्स जे शोधलेले आहेत ते आपण शेअर करतोय. पहिला आपण पॉईंट होता इनपुट टॅक्स क्रेडिटचा. सिस्टीमवरती अवेलेबल असलेलं 3B आणि 2Aचं कंपॅरिझन बघितलं असता आपल्या लक्षात येतं की 3B मध्ये 9,59,000 रुपयाचा त्यांनी क्लेम केलेला होता ITC, पण 2A मध्ये 11,10,000 रुपयाचा ITC आपल्याला रिफ्लेक्ट झालेला दिसत होता. आणि हॉटेल GSTच्या 9 मंथमध्येच, म्हणजे GSTचा पिरियड 9 मंथसाठीच होता आणि हॉटेल रिनोव्हेशनसाठी मार्च 2017 पासून ऑक्टोबर 2017 पर्यंत क्लोज होतं. तर 4 महिन्यामध्ये एवढा मोठा ITC कसा असेल या पॉईंटवरती आपण 2A मध्ये असलेल्या एंट्रीज चेक केलेल्या होत्या हॉटेलच्या. तर त्या एंट्रीज चेक केल्यानंतर आपल्याला 2Aच्या एंट्री चेक केल्यानंतर असं लक्षात आलं की रिनोव्हेशन सर्व्हिसेससाठी वेगवेगळ्या ज्या गोष्टी यूज केलेल्या होत्या जसं की सिव्हिल इंटेरियर, वॉलपेपर्स, प्लंबिंग बिल्स, ह्या गोष्टींचे 2A त्याच्या 3B मध्ये आणि त्याच्यावरती पण त्यांनी 3B मध्ये क्लेम केलेलं होतं आणि 2A मध्ये पण ते रिफ्लेक्ट झालेलं होतं. तर सेक्शन 17च्या C मध्ये वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिसेससाठी इमूव्हेबल प्रॉपर्टीच्या कन्स्ट्रक्शनसाठी आपण ITC डिसअलाव केलेलं आहे. सेक्शन 17.5D अंतर्गत कन्स्ट्रक्शन ऑफ इमूव्हेबल प्रॉपर्टीसाठी ITC जर त्याने रिनोव्हेशन वगैरे डेफिनेशनमध्ये असेल तर तो आपण डिसअलाव करतो. आणि सेक्शन 17.5G अंतर्गत जर पर्सनल कन्झम्पशन असेल तरी आपण ITC डिसअलाव करतो. त्याचप्रमाणे सेक्शन 2च्या 84 मध्ये पर्सनची डेफिनेशन दिलेली आहे. त्याच्यामध्ये एनी आर्टिफिशियल म्हणजे कोणतीही व्यक्ती जे आर्टिफिशियली ज्युडिशियल पर्सन असू शकते त्याचं पर्सनल कन्झम्पशन म्हणजे काय हे पण आपण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे सेक्शन 16(1) मध्ये ITC कोणत्या कारणासाठी घेता येतो एक व्यवस्थित मेन्शन केलेलं आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की फर्दरन्स ऑफ बिझनेस असेल तरच ITC त्या व्यक्तीला यूज करता येतो. ह्या गोष्टीच्या अंतर्गत चेक केला असता आपल्याला ऑगस्ट 2017 ते मार्च 2018 मध्ये त्यांनी क्लेम केलेला ITCची अमाऊंट वेगवेगळ्या मंथचे आपण प्रत्येक 2A कॅल्क्युलेशन केलं असं ती 8,70,000 रुपये आपल्याला सापडली. ह्या ITC त्याच्या कन्स्ट्रक्शन रिलेटेड ॲक्टिव्हिटीसाठी होता आणि तो आपण डिसअलाव केलेला आहे. तर हिअरिंग्जमध्ये डीलर टॅक्स पेयर रिप्रेझेंटेटिव्ह कडून एक ओरिसा हायकोर्टचं जजमेंट आपल्याला दिलं गेलं सफारी रिट्रीट्स प्रायव्हेट लिमिटेडचं. सिमिलर केस होती. तर ह्या केसमध्ये ओरिसा हायकोर्टने असं जजमेंट दिलेलं होतं की जर कमर्शियल इमूव्हेबल प्रॉपर्टी असेल आणि त्याच्या अंतर्गत उत्पन्नातून GST जर पे केला जात असेल तर इमूव्हेबल प्रॉपर्टीसाठी सेक्शन 17.5D चा यूज न करता ITC टॅक्स पेअरला द्या. मग टॅक्स रिप्रेझेंटेटिव्हने त्याचे हे ओरिसा हायकोर्टचं जजमेंट दिल्यानंतर मी ॲडव्हान्स रुलिंग्स फाइंड केले. तर 12 मार्च 2020 आशिष हंसोटी केसचं महाराष्ट्र ॲडव्हान्स रुलिंग अथॉरिटीचं एक ॲडव्हान्स रुलिंग आहे. या केसमध्ये सफारी रिट्रीट्सचं ओरिसा हायकोर्ट जजमेंटबाबत ॲडव्हान्स रुलिंग अथॉरिटी अशी म्हणते की CGST डिपार्टमेंटने संबंधित केसच्या अगेन्स्ट सुप्रीम कोर्टमध्ये अपील फाईल केलेलं आहे आणि अपील अजूनही पेंडिंग आहे. जोपर्यंत अपील फायनली डिस्पोज होत नाही तोपर्यंत क्वेश्चन ऑफ लॉ आणि फॅक्ट ऑफ लॉ दोन्ही ओपन राहतात. त्यामुळे सध्याचं ओरिसा हायकोर्टचं जजमेंट आपल्याला ॲप्लिकेबल नाही आहे. तर आरिश हंसोटी यांनी महाराष्ट्र ॲडव्हान्स रुलिंग पुढे ह्याबाबत रुलिंग मागितलं होतं की इमूव्हेबल प्रॉपर्टीचा कन्स्ट्रक्शनसाठी जो ITC असतो त्यांचा एक मॉल होता, त्या मॉलमध्ये अथॉरिटीने ITC डिसअलाव केलेला होता. तर ओरिसा हायकोर्टच्या जजमेंटच्या मदतीने त्यांनी ते ITC अलाव करण्यासाठी रिक्वेस्ट केलेली होती. तर ॲडव्हान्स रुलिंग अथॉरिटीने त्यांची म्हणजे हे ॲडव्हान्स रुलिंग अथॉरिटीने त्यांचं फायनल जजमेंट असं दिलेलं आहे की ओरिसा हायकोर्टची जजमेंट आपल्याला ॲप्लिकेबल नाही आहे आणि सेक्शन 17.5D आणि सेक्शन 17.5G ह्यांना सेक्शन 16(1) ह्या तिघांचा एकत्रित विचार केला असता इमूव्हेबल प्रॉपर्टीच्या कन्स्ट्रक्शनसाठी गुड्स किंवा सर्व्हिसेस ज्या काही यूज केलेल्या असतील त्याचा ITC देता येत नाही. ॲडव्हान्स रुलिंग अथॉरिटीने ते दोन म्हणजे वर्डिंग्स महत्त्वाचे वापरलेत. कमर्शियल इमूव्हेबल प्रॉपर्टी, जरी कमर्शियल इमूव्हेबल प्रॉपर्टी रेंटिंग किंवा अदर पर्पजेससाठी देऊन त्याच्यातून मिळालेल्या उत्पन्नावरती जरी टॅक्स पेयर जरी GST पे करत असेल तरी त्याचा ITC अलाउड नाही आहे. सिमिलर केसमध्ये दुसऱ्या स्टेटच्या पण ॲडव्हान्स रुलिंग अवेलेबल होत्या. कर्नाटका स्टेटच्या ॲडव्हान्स रुलिंगमध्ये ॲडव्हान्स रुलिंगने फायनल जजमेंट असं दिलेलं होतं की इनवर्ड सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस इन्व्हॉल्ड इन द कन्स्ट्रक्शन ऑफ इमूव्हेबल प्रॉपर्टी विच इज ए सिव्हिल स्ट्रक्चर ऑर बिल्डिंग इज नॉट अवेलेबल टू द अप्लिकंट अँड हेन्स ब्लॉक्ड.
त्याचप्रमाणे तमिळनाडू स्टेटची पण ॲडव्हान्स रुलिंग होती. त्याच्यामध्ये एक मॅरेज हॉल जो कमर्शियल पर्पजसाठी वापरला जात होता, ज्याच्यावरती GST पे केला जात होता, तिथे त्या मॅरेज हॉलच्या कन्स्ट्रक्शन आणि रिनोव्हेशनसाठी वापरलेल्या मटेरियल्सवरती ITC ब्लॉक केलेलं होतं. ह्या वेगवेगळ्या आपण ॲडव्हान्स रुलिंगचा यूज टॅक्स पेअरला सांगितल्यानंतर त्यांनी हा क्लेम मान्य केला आणि आपण 8,70,000ची जे ITC जे फाइंडिंग केलेलं होतं ते त्यांनी स्वीकारलं. त्यानंतर दुसरा पॉईंट रिव्हर्स चार्ज मेकॅनिझमचा होता. आपल्या सेक्शन 9 चार्जमध्ये रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम एक्सप्लेन केलेला आहे. हॉटेल मार्च 2017 ते ऑक्टोबर 2018 या कालावधीमध्ये हॉटेल रिनोव्हेशनसाठी बंद होतं. आपण बॅलन्स शीट चेक केले असता 56 लाख रुपयाचा 56,13,000 रुपयाचा रिपेअर्स आणि मेंटेनन्स ॲक्टिव्हिटीज झालेल्या होत्या. तर 1 जुलै 2017 नंतरची आपण त्याची बिल चेक केली, ज्या बिलवरती GST त्यांनी दिलेला नाही, असे टॅक्सेबल अमाऊंट 1,68,000 रुपये आपल्याला सापडला. तर ह्या केसमध्ये त्याच्यावरती आपण टोटल 30,000 रुपयाचा टॅक्स कॅल्क्युलेट केलेला आहे. तर ह्या केसमध्ये सुद्धा डीलरकडून असं टॅक्सपेअरकडून एक जजमेंट 28 जून 2017 जर CBICचं नोटिफिकेशन दिलं गेलं की थ्रेशोल्ड लिमिट रिव्हर्स चार्ज मेकॅनिझमसाठी 5,000 पर डेची ॲप्लिकेबल आहे. तर ह्या केसमध्ये फेमस स्टुडिओचा महाराष्ट्राचा ॲडव्हान्स रुलिंग असं सांगतो की 1 जुलै 2017 ते 12 ऑक्टोबर 2017 ह्या कालावधीमध्ये ते थ्रेशोल्ड लिमिट ॲप्लिकेबल नाही आहे. तर त्या ॲडव्हान्स रुलिंगचा यूज करून इथं आपण 1,68,000 वरती 30,000 रुपये टॅक्स फाइंडिंग केलेले आहेत. तिसरा पॉईंट ऑडिटमध्ये होता हॉटेल रूमचं बुकिंग. हॉटेल रूमचं बुकिंग 2 प्रकारे केलं जात होतं. एक फिजिकल बुकिंग होतं काउंटरवरती आणि दुसरं ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती बुकिंग होतं. तर आपण त्याच्या एंट्री सॉफ्टवेअरमध्ये जेवढी काही बुकिंग्स आहेत ते आपण त्याच्या हॉटेलमध्ये एक पोलीस एंट्री रजिस्टर असतं, फिजिकल रजिस्टर, ज्याच्यामध्ये आपण डॉक्युमेंट्स देतो एंट्री करताना. त्याचप्रमाणे त्यांनी फाईल केलेलं GSTR1 याच्याशी कम्पेअर केलं आपण, तर त्याची जी एंट्रीमधील बिल्स होते म्हणजे फिजिकल बिलिंग होतं ते आपल्याला व्यवस्थित मॅच झालं. तर परंतु मी जानेवारीच्या मंथसाठी सॅम्पल वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मकडून हॉटेल हार्बर व्ह्यूसाठी बुकिंग झालेलं होतं, जसं की booking.com, TripAdvisor, GoAbibo आणि मेक माय ट्रिप यांच्याशी कॉन्टॅक्ट करून सॅम्पल बेसिसला जानेवारी मंथसाठी त्यांच्याकडून आपण हॉटेल हार्बर व्ह्यूचं बुकिंग मागितलं. तर असं लक्षात आलं की ऑनलाईन जे बुकिंग झालेले आहेत ते त्यांनी GSTR R1 मध्ये पण दाखवलेले नाही आहेत आणि पोलीस एंट्री रजिस्टरमध्ये पण त्याची एंट्री नाही आहे. तर अशी टॅक्सेबल अमाऊंट डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च ह्या अमाऊंट ह्या कालावधीसाठी 11,19,000 रुपये होते. त्याच्यावरती 18% किंवा त्यावेळेचा जो टॅक्स रेट ॲप्लिकेबल होता तो कॅल्क्युलेट करून टॅक्स लायबिलिटी 2,01,000 रुपयेची फाईन केली. ऑडिटमध्ये चौथा पॉईंट होता रूम सर्व्हिसेस. रूम ऑनलाईन बुकिंग किंवा फिजिकल बुकिंग रूम करताना रूम बुकिंगमध्ये पॅकेज दिलं जातं की कोणकोणत्या सर्व्हिसेस हॉटेलमध्ये पुरवल्या जातील. त्या व्यतिरिक्त जर सर्व्हिसेस कस्टमरला प्रोव्हाइड केल्या असतील तर त्या मिक्स्ड सप्लायच्या अंतर्गत आपण त्याच्यासाठी हायेस्ट टॅक्स रेट जो असेल तो ॲप्लिकेबल करतो. तर या केसमध्ये वेगवेगळे इन्व्हॉइसेस आपण फिजिकली चेक केले तेव्हा असं लक्षात आलं की ज्या सर्व्हिसेस रूम पॅकेजच्या बाहेर होत्या त्याच्यावरती त्यांनी GST चार्ज केलेला नव्हता आणि केला असेल तर 5% असा लोअर टॅक्स रेटनी केलेला होता. तर आपण ते मिक्स्ड सप्लायमध्ये घेऊन त्यांना 18% टॅक्स रेट लावून त्यामध्ये टॅक्स लायबिलिटी 3,890 रुपयाची कॅल्क्युलेट केली. 5वा पॉईंट होता फूड सप्लायचा. मागे सांगितल्याप्रमाणे 3ऱ्या मजल्यावरती हॉटेलचं अकोमोडेशन होतं आणि 4थ्या मजल्यावरती कॅफेटेरिया होता. तर कॅफेटेरियामध्ये जर तुम्ही म्हणजे फूडचं कन्झम्पशन केलं असेल तर 5% ITC 5% टॅक्स रेट आहे विदाउट ITC. परंतु जर मिक्स्ड हॉटेलमध्ये म्हणजे रूममध्ये जर फूडचं कन्झम्पशन झालं तर तो मिक्स्ड सप्लायच्या डेफिनेशनमध्ये येतो आणि त्यामध्ये मिक्स्ड सप्लायनुसार हायेस्ट जो टॅक्स रेट असेल तो आपण तिथे लावू शकतो. तर या केसमध्ये 2,500 ते 7,500 रूमचा टॅरिफ असेल पर डेला तर तिथे 18% टॅक्स रेट त्या कालावधीमध्ये ॲप्लिकेबल होता. तर मिक्स्ड सप्लायचा यूज करून आपण तिथे 5%च्या ऐवजी 18% GST रेट लावला. ह्यामध्ये आपल्याला 7,042 रुपयाची टॅक्स लायबिलिटी मिळाली. टोटल 5 पॉईंटमध्ये मिळून टॅक्स लायबिलिटी 11,13,000 रुपयाची आपल्याला निघाली. त्याच्यावरती इंटरेस्ट 9,25,000 आणि टोटल पेएबल आपण 20,38,000ची ADT2 टॅक्स पेअरला काढलेली आहे. थँक्यू. Any questions? Questions are most welcome. तिघेही ऑफिसर माझ्याकडेच आहेत, आता इथे माझ्यासोबत बसलेले आहेत, त्यामुळे तुमचे कुठलेही प्रश्न असतील तर कृपा करून विचारा. I hope my officers have presented their best and it will be most useful to all the officers, all the participants. काही प्रश्न आहेत का मित्रांनो? सर विचारा काय प्रश्न.
नाही, विचारावं असं काही नाहीये. असतील तर सगळे हुशार लोक आहेत आपल्याकडे. गोडसे साहेब विचारा. हा सर, माझा क्वेश्चन असा आहे, 1.5 टाइम्स जो काही एक्सपोर्ट टर्नओव्हर डिटरमाइन करायचा रोल आहे ना नवीन नोटिफिकेशन नुसार, तो डायमंड ट्रेडला लागू आहे का? कारण डायमंड ट्रेड आहे ना, डायमंड एक्सपोर्टर्स. माझ्याकडे केस होती तशी, तर ते लोक म्हणायचे इकडं एक कॅरेटचा हिशेब जर समजा 1000 असेल तर एक्सपोर्टला ते 2000 दाखवतात. मी त्यांना म्हटलं 1500 लागेल तुम्हाला, तर ते म्हणतात डायमंड ट्रेडला लागू नाहीये ते. तर ते फक्त थोडस एक्स्ट्रा माहिती असेल तर माहिती हवी. डायमंड ट्रेडला लागू आहे, क्लॉथला लागू आहे ते. क्लॉथला असतात. गोडसे साहेब. हा सर. तो डायमंड वाला आहे तो कसा आहे, म्हणजे पूर्ण एक्सपोर्टर आहे का 100%? नाही 100% एक्सपोर्टरला लागतच नाही साहेब. तो पार्ट डोमेस्टिक. म्हणजे कसं आहे की तो 100% असेल तर तो रेशो जो 0 रेटेड आणि ऍडजस्टेडला असल्यामुळे तसा 100%ला त्याचा प्रश्नच येत नाही. हा, आता तुमचा जो आहे ना, तुमचा इश्यू जो आहे डायमंडचा तुम्ही सांगताय, तर असं काही रिस्ट्रिक्शन कुठले प्रॉडक्ट वाईज असं नाहीये मेन्शन झालेलं आहे. तुम्ही जर सर्क्युलर आणि नोटिफिकेशन जर ते गो थ्रू केलं ना, तर काही अडचण नाही येणार. देयर इज नो रिस्ट्रिक्शन ऑफ गुड्स, आय थिंक. ठीक आहे. गोडसे साहेब, जेव्हा रिस्ट्रिक्शन सर्क्युलर मध्ये दिलेलं नाही, त्यामुळं आपण कुठलाही शंका जी तुम्ही म्हणताय की नाही की डायमंडला लागू होतं का नाही, ही टेनेबलच होत नाही. कारण असं वेगळं क्लॅरिफिकेशन किंवा एक्सेप्शन त्यांनी दिलेलं नाहीये त्यामध्ये. बरोबर, दिलेलं नसताना वी शुड गो अहेड विथ डिडक्शन. आपण त्याला हाच रूल लागू करावा आणि मग लेट हिम गो इन अपील. अदरवाईज याला वेगळे एक्सप्लेनेशन असलं असतं की या ट्रेडला लागू होतं, या ट्रेडला लागू होत नाही वगैरे वगैरे. त्याचं काहीच नाही आहे सर्क्युलरमध्ये. Anyone else? Anything else? हा मकरंद. हा सर, दिसत नाहीये कोणाच्या काही शंका. अच्छा, आशिष आहे का मीटिंगला? नाही सर, ते खाली स्पेशल मॅडम कडे गेलेत. बर. ठीक आहे. सर, अजून काही कोणाला आता काही शंका नाहीत आणि प्रश्न नाहीत असं समजून. हॅलो. हा बोला. येत आहे का? माझी शंका एक आहे. ऐकू येत आहे माझा आवाज? हा, बोला मॅडम. ते एक जे सांगितलं की 17(5)C and D हे जे ब्लॉक ऑफ क्रेडिट आहे, तर त्याच्यामध्ये ब्लॉक ऑफ क्रेडिट टू द एक्सटेंट ऑफ कॅपिटलायझेशन करायचं का? सपोज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जर काही रिपेअर अँड मेंटेनन्सचे जर सिमेंट म्हणा, वाळू वगैरे असेल तर ते पण ब्लॉक ऑफ क्रेडिटला जाईल? गुड आफ्टरनून मॅम. कॅपिटलायझेशनच्या इश्यूवरती हायकोर्ट जजमेंटमध्ये स्पष्ट शब्दात असं दिलेलं होतं की कॅपिटलायझेशनचा जर इमूवेबल प्रॉपर्टी असेल आणि त्याचा फर्दरन्स ऑफ कमर्शियल पर्पजसाठी यूज होत असेल तर तिथं क्रेडिट ब्लॉक केलं जाईल. ते बुकमध्ये कॅपिटलायझेशन केलं किंवा नाही हा इश्यू कमर्शियल प्रॉपर्टीसाठी येणार नाही. पण म्हणजे असे काही एक्सपेन्सेस असतात की जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घेतले जातात आणि दे गो टू द इमूवेबल प्रॉपर्टी इव्हेंच्युअली. So in that case, in that case, should we allow that profit, those expenses which are not capitalized? जे बुक मध्ये कॅपिटलाइज केलं नाही त्याच्यावरती तर सेक्शन 17(5)D अंतर्गत कॅपिटलाइज नसेल तर ITC देता येतो असं स्पष्ट शब्दात उल्लेख केलेला आहे. परंतु केसमध्ये जेव्हा कन्स्ट्रक्शन
ज्या ऍक्टिव्हिटी जे इमूवेबल प्रॉपर्टीचा भाग होतो, ज्याच्यावरती ITC आपण 17(5)G अंतर्गत जर त्या म्हणजे फॅक्टरीज असेल किंवा हॉटेल्स असेल तर त्यांचं कन्झम्पशन प्रूव्ह करू शकत असेल आपण की त्याच्यावरती GST आपण ITCची कन्सेप्ट असं आहे की ITC क्रेडिट थोडं फॉरवर्ड झालं पाहिजे. आता एखाद्या ऍक्टिव्हिटीचा जर फायनल एंड तिथे एखाद्या गोष्टीचा एंड तिथेच होत असेल आणि त्या सर्व्हिसेससाठी तो बिझनेस आपल्याला प्रूव्ह करू शकत नाही की त्याचा ITC कॅरी फॉरवर्ड होतोय, तर आपण तिथे ब्लॉक करू शकतो मॅम. आता मला साधी माझी प्रॅक्टिकल एक्झाम्पल असं आहे की माझ्याकडे एक फॅक्टरी आहे आणि त्या फॅक्टरीमध्ये त्यांनी शेड टाकली. ओके, आणि शेड टाकताना त्यांनी जे काही सुरुवात खर्च केलेले आहेत काही थोडेफार ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घेतलेले आहे. सो इन दॅट केस म्हणजे आय अंडरस्टूड दॅट पर्टिक्युलर कन्सेप्ट की इट इज नॉट युज्ड इन द कोर्स अँड फर्दरन्स ऑफ बिझनेस की पुढे त्याचा सप्लाय होत नाही. दॅट आय अंडरस्टूड की ते चेन मध्ये नाही आहे. पण माय बेसिक क्वेश्चन इज दॅट की दिस पर्टिक्युलर एक्सपेन्सेस आहे ते शेड टाकताना जे काही छोटे मोठे लागतात विच आर नॉट कॅपिटलाइज, तर त्याला आम्ही देणे अपेक्षित आहे किंवा नाही? ह्याबाबत ऍडव्हान्स हा मॅम, 12 मार्च 2020 आपलं ऍडव्हान्स रुलिंग आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला ऍडव्हान्स रुलिंग मध्ये अथॉरिटीने असं सांगितलेलं आहे की बुकमध्ये कॅपिटलाइज केलाय किंवा केला नाही हा इश्यू कन्सिडरेशन मध्ये घेऊ नका. तुम्ही फक्त एवढं चेक करा की ITC फर्दरन्स ऑफ बिझनेससाठी यूज होते की नाहीये. जर तो यूज होत नसेल तर तुम्ही ब्लॉक करू शकता. सर मला त्या ऍडव्हान्स रुलिंगचं जरा हे सांगता ना? एक सेकंड. ऍडव्हान्स रुलिंगचा अपील नंबर आहे मॅम. हा. GST येस ARA 88 सॉरी 8888 ओके. हा. /2019 /20 हा /B30. थँक्यू व्हेरी मच. आणि डेट आहे मॅम, डेट आहे जजमेंट ऑर्डरची 12 मार्च 2020. ठीक, थँक्यू. थँक्यू. आणखी कोणाला काही शंका आहे किंवा प्रश्न आहेत का? आता शंका नाहीत असं समजून एंड करूयात मकरंद. चालेल सर. सर फक्त रिक्वेस्ट होती कोणी पुढे येत नाहीये. नो वन इज कमिंग अप विथ क्वेश्चन्स. आता कोणाला दिसत नाहीये कोणी. सर एक रिक्वेस्ट होती की PPT लोकांना मिळू शकेल का? वाय नॉट. मी तुला पाठवून देऊ? चालेल सर, चालेल. हा, मग तू शेअर कर सगळ्यांशी. हो सर. सर मी शेअर करतो, तिन्ही PPT शेअर करतो. चालेल चालेल सर. So thank you very much for giving us an opportunity to present our cases before the big forum of almost 200 people were here, and I hope it will be most useful to all of them. आता तिथे कसं आहे की वेगवेगळ्या भागामध्ये कुठे एक्सपोर्ट आहे, कुठं इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर आहे, कुठं हॉटेल आहे. तर या केसेस मुद्दामच वेगवेगळ्या टाईपच्या सिलेक्ट केल्या होत्या आणि तुमच्या सगळ्यांच्याच कामाला यावं, वापरायला यावं आणि तुम्हाला माहीत व्हावं हा हेतू होता. जो माननीय आपले जे शालिग्राम साहेब आहेत याच्या सुरुवातीला ही या पर्पज आहे हे जे शेअर करायचा तो पर्पज सफल व्हावा या उद्देशानं आम्ही हे केसेस सिलेक्ट केल्या होत्या. सो थँक्यू व्हेरी मच फॉर गिव्हिंग अस एन अपॉर्च्युनिटी. थँक्यू मकरंद. धन्यवाद सर की अतिशय कठीण याच्यामध्ये, कारण वॅटचं असेसमेंट संपवण्याच्या डेडलाईन मध्ये सगळे व्यस्त असताना पण आपण सर वेळ काढलात आणि आपल्या ऑफिसरनी पण त्याला साथ दिली आणि हे पहिलं सेशन आज स्टार्ट झालं. त्यामुळे थँक्स अ लॉट सर. आणि सावंत सर आणि पागे साहेब आणि यादव साहेब तिघांचे खूप खूप धन्यवाद. थँक्स अ लॉट. ओके, सेशन आपण इथेच संपूया. येस. Thanks for this.